परफेक्ट करंजी बनवण्यासाठी काही किचन टिप्स. क्रमांक 1. ओल्या नारळाच्या करंज्या बनवताना पिठात गरम तेलाचे मोहन घालावे. त्यामुळे करंज्या खुसखुशीत राहतात, त्या अजिबात मऊ पडत नाही. क्रमांक 2. करंजीच्या सारणामध्ये थोडी वेलची पावडर घालावी. त्यामुळे सारण अतिशय स्वादिष्ट लागते आणि सारणाला छान सुगंध येतो. क्रमांक 3. करंजीच्या कडा तेलात गेल्यानंतर सुटतात किंवा फुटतात. त्यासाठी तेलात सोडण्याआधी करंजीच्या कडांना दूध लावून पॅक करावे. यामुळे त्या फुटत नाहीत. क्रमांक 4. करंजी तेलात तळताना ती नेहमी मंद गॅसवर तळावी. पण अगोदर तेल चांगले तापून घ्यावे. तेल तापल्यानंतर मंद गॅसवर करंजी तळून घेतल्याने करंजी लालसर न होता पांढऱ्या शुभ्र होतील. क्रमांक 5. करंजीचे सारण बनवताना त्यामध्ये लागणारे खोबरे तुपावर चांगलं भाजून घ्यावे. त्यामुळे सारण अत्यंत चविष्ट लागते. क्रमांक 6. करंजीचे पीठ मळून 30 मिनिटे तसेच ठेवावे. त्यामुळे पीठ छान मुरते व मळलेले पीठ सुती कपड्यात गुंडाळून ठेवल्यामुळे ते शेवटपर्यंत छान मऊ राहते. क्रमांक 7. करंजीचे पीठ घट्ट मळावे, नाहीतर करंज्या नरम पडतात. क्रमांक 8. करंजी बनवताना मैद्यामध्ये थोडेसे मीठ घालावे. यामुळे करंज्या खूप चविष्ट लागतात. क्रमांक 9. पीठ मळताना त्यामध्ये गरम तुपाचे किंवा तेलाचे मोहन घालावे. तूप किंवा तेल कोरड्या मैद्याला छान चोळून घ्यावे. त्याचा मुटका आला म्हणजे मोहन योग्य प्रमाणात झाले आहे हे समजते. क्रमांक 10. परफेक्ट खुसखुशीत करंजी बनवण्यासाठी करंजीचे पीठ मळताना 1 किलो मैद्यामध्ये पाव किलो रवा घालावा. त्यामुळे करंजी खूपच छान व खुसखुशीत होतात. क्रमांक 11. करंजीचे सारण बनवताना त्यामध्ये लागणारे ड्रायफ्रूट्स व खोबरे तुपावर भाजून घ्यावे. त्यामुळे सारण खवट होणार नाही. क्रमांक 12. करंजी तळण्यासाठी चांगल्या प्रतीचे तेल वापरावे. क्रमांक 13. सर्व करंजी तळून झाल्या की टिश्यू पेपरवर काढून घ्यावे. त्यामुळे जास्तीचे तेल किंवा तूप त्यावर निथळेल आणि आपली करंजी तुपकट किंवा तेलकट होणार नाही. क्रमांक 14. करंज्या तळताना गॅस मंद ठेवावा. करंज्या खुसखुशीत होतील. गॅस मोठा ठेवल्यास करंज्या बाहेरून लाल होतील व थंड झाल्यावर मऊ पडतील. क्रमांक 15. करंज्या तळत असताना अगदी अलगद आणि हळुवारपणे एक करंजी टाकावी आणि सुरुवातीला मोठ्या आचेवर आणि अर्धा मिनिटानंतर मंद आचेवर तळावी. क्रमांक 16. करंजी तळताना एखादी करंजी फुटली तर लगेचच तूप किंवा तेल गाळून घ्या. नाहीतर सारणाचे जळलेले कण बाकीच्या करंज्या तळताना त्यांना चिकटतात. त्यामुळे करंजीचा रंग आणि चव बदलते. क्रमांक 17. करंज्याच्या सारणात घालायचे सुके खोबरे थोडे भाजून घ्यावे. म्हणजे खूप दिवस झाले तरी करंज्या खराब होत नाहीत. क्रमांक 18. सुके खोबरे वापरल्यामुळे करंजी 20 ते 25 दिवस आरामात टिकते आणि त्याचा वास देखील येत नाही. क्रमांक 19. करंजीमध्ये सारण भरताना
कोरडे व भरपूर भरलेले हवे. सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी. क्रमांक 21. कमीत कमी 1 तास तरी पीठ भिजू द्यावे आणि जेवढे जास्तीत जास्त हे पीठ आपण मळलं तेवढ्या या पिठाच्या करंज्या अधिक खुसखुशीत होतील. क्रमांक 21. अशा प्रकारे सर्व बनवून घ्याव्यात. सगळ्या करंज्या बनवून झाल्या की एका खोलगट कढईमध्ये करंज्या तळता येतील एवढे साजूक तूप तळण्यासाठी टाकावे. क्रमांक 22. करंजी थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवाव्यात. दिवाळी फराळाच्या या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.